दरम्यान एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना तिकडे माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे। याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया आली, ती आपण पाहूया। उद्या सकाळी त्या संदर्भातला काय चर्चा असतील ते त्या ठिकाणी होती। धनंजय मुंडे संसदेमध्ये आले होते, त्यांनी काही लोकांच्या भेटीही घेतलेल्या आहेत अशी माहिती मिळते। मी आले होते, मी संसदेमध्ये होतो, माझी आणि त्यांची काय भेट झालेली नाही किंवा ते आल्याचं त्यांनी मला कळवलेलं सुद्धा नाही। त्यामुळे या विषयावरती मी अनभिज्ञ आहे। मी आज रात्री मुंबईला जाणार आहे। उद्या आज रात्री आणि उद्या या दोन्ही वेळेला माझ्या दादांची प्रमुखांची बैठक त्या ठिकाणी होईल आणि मग या संदर्भातले काही निर्णय असतील पक्षांतर्गत ते त्या ठिकाणी घेतले। माणिकराव कोकाटेवर सर वॉरंट निघाले नाही, माणिकराव कोकाटेंना वॉरंट निघाले, तुम्ही कसं हे बघताय आणि ते लीलावतीमध्ये दाखल झालं? एक असं आहे की या संदर्भातला मी आत्ताच या ठिकाणी आले असल्यामुळे संसदेतून आले, मला माहिती नाही। आज संध्याकाळी अजितदादांची माझी ज्यावेळेला भेट होईल रात्री किंवा उद्या होईल त्यावेळेला त्या विषयावरती चर्चा होऊ शकते। शेवटी आपल्या देशामध्ये कायदा आहे, संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था आहे, अशा वेळेला नेमकं काय करायचं याचं धोरण यापूर्वीच्या कालावधीमध्ये ठरलं गेलेलं आहे। पक्षांतर्गत जो विषय असेल तो आज किंवा उद्या सकाळी त्या ठिकाणी चर्चा करून अंतिम केला जाईल। माझ्या माहितीप्रमाणे दादांची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट झाली, पण त्या भेटीमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील माझ्याकडे या ठिकाणी नाही। पक्षाला मोठा झटका मिळाला का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि धनंजय मुंडे तेव्हा कोकाटें प्रकरणी मला माहिती नाही, मी या सगळ्या संदर्भात मुंबईला जाणार आहे, त्यानंतर अजितदादा यांच्यासोबत देखील चर्चा करणार आहे आणि त्यानंतर जी काही पुढची कारवाई असेल किंवा ज्या कुठल्या गोष्टी असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत सुनील तटकरे यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। धनंजय मुंडे हे इथे आलेले, त्यांनी मला कळवलं नसल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.